नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम साधी, सोपी आणि 15 दिवस सहज टिकतील अशी खमंग कुरकुरीत अशी सोलापुरी शेंगाची पोळी बनवणार आहे. त्यासाठी आधी मी इथं 1 कप एवढं शेंगदाणे घेतलेलं आहे आणि त्यावर घालून भाजून घ्यायचं आहे. कधी पण शेंगाच्या पोळीला शेंगदाणा भाजताना ना एकदम पसरट अशी कढई नाही तर अशा पद्धतीने तव्यामध्ये भाजून घ्या. शेंगदाणा अशा पद्धतीने तव्यात नाही तर पसरट कढईत भाजलं ना शेंगाचे प्रत्येक दाणे चांगलं भाजतं आणि पोळी देखील शेंगदाणे किती छान भाजते पोळी तेवढी खमंग आणि कुरकुरीत होतात. आणि शेंगदाणा भाजताना गॅसचं फ्लेम एकदम बारीक ठेवायचं. चांगलं लालसर होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कधी पण शेंगाची पोळी बनवताना ना आपली गावरान ती घुंगरू शेंगा असतात ना तेच यूज करायचं. हायब्रिड शेंगा अजिबात यूज करायचं नाही, त्याचे स्वाद पण तेवढं चांगलं लागत नाही. शेंगदाणा भाजून तयार झालेला आहे. शेंगदाणा भाजले म्हणून कसं समजून घ्यायचं, हाताने घासले ना वरचं साल निघायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायचा आहे. आता मी 1 कप शेंगदाण्यासाठी अर्धा कप तीळ घेतलेला आहे. तीळ तुमच्या आवडीनुसार कमी आणि जास्त करू शकता. आता तीळ देखील एकदम लालसर होईपर्यंत आणि गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचं आणि भाजून घ्यायचं आहे तीळ देखील. मी प्रॉपर सोलापूरची आहे आणि सोलापूरच्या साईडला तीळ आणि शेंगदाणे घालून पोळी जास्ती बनवत नाही, क्वचितच बनवलं जातं. शेंगदाण्याची वेगळी पोळी बनवलं जातं आणि तीळ आणि गुळाची वेगळी पोळी बनवलं जातं आणि बनवायची प्रोसिजर सेमच आहे, तीळ आणि गुळाची पोळी आणि शेंगदाण्याची पोळी. आता तीळ देखील चांगलं भाजलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, शेंगदाणा किती घेतलं, ज्या कपाने शेंगदाणे घेतलं त्याच कपाने आपल्याला गूळ घ्यायचं आहे. थोडं पण कमी नको, जास्त नको. आता मी ते शेंगदाण्याचे सालं सोलून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर ठेवू शकता. शेंगदाण्याच्या सालीसकट पोळी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. साल काढलं की थोडंसं पोळी पांढरं होतात, त्यामुळं साल काढलेलं आहे. आता गूळ आणि शेंगदाणा चांगलं मिक्स झालेलं आहे. मिक्सरमध्ये अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता माझ्याकडं अशी चाळणी आहे, त्याच्यात मी चाळून घेते. कारण चाळणी चाळलं ना सगळं शेंगाचं ते कूट बनते ना ते एक समान होते आणि पोळी देखील छान बनतात. आणि अशा पद्धतीने थोडंसं उरलेलं आहे ते तुम्ही खाऊ पण शकता. आता ह्याच्यात मी तीळ मिक्स करून घेते. तीळ वाटून घ्यायचं नाही आहे. आता शेंगदाण्याचं कूट बनून तयार झालेलं आहे. खूप जण गृहिणीचं ह्या स्टेजला शेंगाची पोळी चुकतात. आता इथं आम्हाला पाणी घालून पीठ कसं मळतो ना गव्हाचं पीठ तसं मळून घ्यायचं आहे. पाणी हलकंसं कोमट असायला पाहिजे आणि एकदम पाणी घालून घ्यायचं नाही. थेंब थेंब पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचे. कारण गुळामध्ये गरम पाणी घातलं ना गूळ वितळते, त्यामुळं एकदम पातळ होण्याची शक्यता असते ही शेंगदाण्याची कूट. त्यामुळं एकदम थेंब थेंब पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने पीठ कसं मळतो ना तसं मळून घ्या. आता कूट मळून झालेलं आहे. आता तुम्हाला पोळी कितपत मोठी हवी त्यानुसार तुम्ही उंड्या बनवून घ्या अशा पद्धतीने. आता पोळी बनवायला घ्यायचं आहे. पोळी बनवताना शेंगदाण्याची कुटाची कन्सिस्टन्सी आणि पिठाची कन्सिस्टन्सी सेम असायला पाहिजे. आता मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केलेले तीळ आणि गुळाची पोळी, त्यामध्ये मी पीठ कसं मळावे आणि पिठाची कन्सिस्टन्सी कसं असावी ते सगळं डिटेल सांगितलेलं आहे. एकदा जाऊन व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला कळेल. आता ह्याच्यात कूट ठेवायचं, अशा पद्धतीने चांगलं पॅक करून घ्यायचं आहे. कधी पण शेंगदाण्याची पोळी बनवताना कणिक किती घेतो त्याच्या दुप्पट आपल्याला शेंगदाण्याची कूट घ्यायचं आहे आणि चांगलं पॅक करून घ्यायचं. पोळी छान बनते आणि कुरकुरीत होतात. आता शेंगदाण्याची पोळी लाटताना आपल्याला मैद्याचं पीठ नाही तर बाजरीचं पीठ लावायचं. मैद्याचं पीठ आणि बाजरीचं पीठ लावलं ना पोळी कुरकुरीत होतात, त्यामुळं मैदा आणि बाजरीचं पीठ लावा. आता तवामध्ये पोळी घालायचं, दोन्ही साईडला चांगलं भाजून घ्यायचं आणि पोळी भाजताना गॅसचं फ्लेम एकदम बारीक ठेवायचं. शेंगाच्या पोळीला जास्ती गरम लागत नाही तवा, एकदम कमी फ्लेमवर पोळी भाजून घ्यायचं आहे. एकदम टम असं फुगतील, सगळे पोळी फुगतील अशा पद्धतीने तुम्ही पोळी बनवलं तर. आता बघा किती छान फुगलेलं आहे. आता असंच करून मी सगळं पोळ्या बनवून घेणार आहे. तुम्हाला पण टम फुगणारी, न तुटणारी, न फुटणारी शेंगाची पोळी बनवायची असेल ना, मी सांगितलेले सगळे टिप्स अँड ट्रिक्स वापरा. एकदम कुरकुरीत खमंग अशी तुमची पण शेंगाची पोळी बनतील.
चला तर मंडळी, शेंगदाण्याची पोळी बनवून तयार झालेला आहे. शेंगदाण्याची पोळीची रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये रेसिपीची व्हिडिओ शेअर करा आणि मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू.